तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळा सुरू झाला की दही आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनून जातो. मग ती दह्याची कोशिंबीर असो, लस्सी असो किंवा जेवताना नुसतं साखर घालून दही खाणं असो. पण अनेकदा दही घरी लावलं की ते व्यवस्थित लागत नाही, पाणीदार होतं, हवं तसं घट्ट होत नाही. पण आज कोणतेही प्रिझर्वेटिव्ह्ज न वापरता मी तुम्हाला दही लावण्याची एकदम सोपी आणि खास पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही लावलेलं दहीसुद्धा अगदी बाहेरच्यासारखं तयार होईल. पण त्यापूर्वी सर्वात आधी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. दूध घेताना म्हशीचं किंवा फुल क्रीमच वापरायचं. इथे मी अर्ध्या लिटर दुधाचं दही लावणार आहे. आता दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे मी एक मातीचं मटकं घेतलं आहे. यामध्ये अर्धा लिटर दुधाचं दही अगदी परफेक्ट लागतं. जर तुम्हाला सुद्धा हे मटकं घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये PP किंवा लिंक टाईप करा. अगदी झाकणासहित हे मटकं तुम्हाला 200 रुपयांच्या आतमध्ये मिळून जाईल. त्यानंतर या मटक्यामध्ये 2 चमचे विरजण घालायचं. विरजण घेताना लक्षात ठेवा कमी आंबट असणारं घ्यायचं आहे आणि मटक्यामध्ये फेटून घ्यायचं, म्हणजे मटक्याला आतल्या बाजूनी अगदी व्यवस्थित सर्वत्र लागलं जाईल. तोपर्यंत दुधाला सुद्धा उकळी आली. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. आणखी 1-2 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं, म्हणजे यातील पाण्याचा अंश कमी होतो. त्यानंतर अर्धा लिटर दूध मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आता हे दूध आपल्याला कोमट करायचं आहे. बोट घातल्यानंतर हाताला चटका बसणार नाही, सहन होईल इतपत. लक्षात ठेवा जर दूध गरम असेल तर दह्याला पाणी सुटतं आणि दूध पूर्णपणे थंड झालं तर दही लागतच नाही. दूध कोमट झालं की मटक्यामध्ये काढायचं. एकदा एकसारखं चमच्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे विरजणसुद्धा दुधामध्ये एकसारखं मिक्स होईल. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास हे मटकं किंवा हे भांडं दही सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं एखाद्या उबदार ठिकाणी. 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी वड्या पडतील असं परफेक्ट दही बनून तयार झालं आहे. बाहेर मिळतं त्याहीपेक्षा जबरदस्त. दिसायला आईस्क्रीमसारखं दिसतंय ना, चवीलाही गोडसर. तुम्ही सुद्धा